द बेस्ट ब्रेकफास्ट डे 1 इन गोवा. वेज हिअर, वेज खातोय. अरे यार इथे समजत नाही मला, गोवामध्ये सगळी इथे दारूच. गाईस डे 1 इन गोवा. माझी चप्पल पाण्यात गेली होती, नशीब ती फ्लोने परत आली. अरे आउटफिट चेक नाही दिला आज मी. गाईस मला पण बीचवर खेळायला आवडतं, पण एवढी क्रिएटिव्हिटी मी नाही केली राव. कुशा आता चप्पल घेऊन चालते, तुम्ही बघू शकता. ऑप्शन नाही आहे कुशाकडे. फ्लिपफ्लॉपनी सगळी रेती उडून माझ्याच अंगावर येते. गाईस हा होता माझा फर्स्ट आउटफिट. मी आता आउटफिट चेक देते. फुल घामाने बेकार सीन झालाय, पण ठीक आहे. आता मी वरचा चेंज करील, खालचं खूप कम्फर्टेबल आहे. सो नेक्स्ट चेंज करून दाखवते, बिकॉज आम्हाला जायचं आहे नेक्स्ट बीचवर. मी खूप सारे कपडे आणलेत, सो विचार केलाय मी सगळेच ट्राय करेल. आणि फोटोज खूप क्यूट आलेत यार. गाईस सेकंड आउटफिट माझा. आय एम इन लव्ह विथ माय आउटफिट्स. आणि मी खूप क्रेझी आहे. असं शॉर्ट्स वगैरे मला खूप घालायला आवडतात, आणि ही शॉर्ट्स मला माझ्या आजीनी दिली आहे. आणि जेव्हा ही मी शॉर्ट्स बघितली तेव्हा मी कन्फ्यूज होती की मला होणार पण की नाही, बट या परफेक्ट फिट. किती क्यूट वाटते मी. गाईस परत आउटफिट चेक. मला पक्का नजर लागणार आहे असं. भाई खूप हीट आहे. गाडी लिटरली मी डोर्स ओपन करून ठेवलेत. तापीन मी एवढ्या हीट मध्ये यार. एकदा पहिलाच काली मी, अजून काली व्हायची. गाईज माझी परिस्थिती बघू शकता तुम्ही. लाईक एवढा घाम, पण ठीक आहे. स्ट्रगल इज रिअल. आय एम एन्जॉईंग. मला खूप मजा येते. एसी फुल फास्ट आहे, पण तरी गाडी एवढी हीट मारते की काय विचारू नका. जर विंडोज ऑन केली तर मी मरीलच, एवढं असं मला वाटतं. पण ठीक आहे, चालेल. एव्हरीथिंग इज फेअर इन वॉर अँड ट्रॅव्हलिंग. लव नाही बघ, लव यू के चक्कर में नहीं पड़ने का बाबू भैया प्लीज. प्रेमाचं लफडं सगळ्यात बेकार आहे. प्रेम नाही करायचं, फिरायचं, आयुष्य जगायचं आणि मौज मध्ये. भाई मी फोटोज पोस्ट करणार आहे. एक्साइटमेंटमध्ये माझी बोबडी नाही बोलत आहे. ॲक्च्युली मला गरम होतं आणि मला हीट सहन नाही होत. जर असंच मी अर्धा तास फिरली ना तर नक्की लेफ्ट, तर नक्की माझ्या नाकातून रक्त निघणार. गाईज इथे 32 डिग्री सेल्सिअस असा ऊन पडतोय. लाईक माझ्या बॉटलमधलं सगळं पाणी पण गरम झालं. एवढं गरम ज्याच्याने मी आंघोळ करते. आय मीन मला आंघोळीला गरम पाणी लागतं. एकदम कडक कडक, तसंच हे कडक गरम झालंय. काय जगू की नको असं वाटतंय. गाईज मी एवढी हॅपी आहे की मला मन करते चालू गाडीचा डोर ओपन करू आणि उडी मारू. जस्ट अ जोक. तुम्हाला जोक सांगते की माझी ओव्हर थिंकिंग असली फालतू ओव्हर थिंकिंग मी करते, म्हणून शेअर करते. आणि हा सीट बेल्ट एवढा टाईट आहे की माझी सीट फुल मागे आहे, पण मी समोरून बसली आहे, म्हणून याला मी असं धरलं आहे. जाऊ द्या, जोकचा पाठ. टेक इट सिरियसली अँड प्लीज घरी ट्राय नका करू असं काय. मी असं खूप विचार करते, तुम्हाला बिलीव्ह नाही होणार. मला बघून असं वाटत नाही मी असला पण विचार करत असेल, पण मी असं खूप विचार करते. कोणाला सांगत नाही, फर्स्ट टाइम ब्लॉग्समध्ये सांगते. इट्स ओके, चालते. गाईस व्ह्यू किती भारी आहे यार. वर्थ आहे, वर्थ आहे. मस्ती, फुल पैसा वसूल. नशीब आम्ही बाईकने नाही आलो. आमचा प्लॅन होता बाईकने यायचा. बाईकने आलो असतो तर पक्का मी हॉस्पिटलला पोहोचली असती. कारमध्ये तेवढा मरणाची गर्दी आहे. या माणसांनी साईडला थांबून ॲम्ब्युलन्सला रस्ता दिलाय लिटरली. आय मीन हा कुठला ट्रॅफिक पोलीस तर नाहीच आहे, बट माणुसकी आहे गोवामध्ये. पण मला असं वाटलेलं इथे फक्त लोकांना फॅशन सेन्सच 0 लेवलवर आहे. प्लस जाऊ द्या ते सगळं लिव्ह, बट हेड्स ऑफ टू दॅट मॅन. तो दिसत नाहीये, पण चुकून त्यांनी कधी व्लॉग बघितलं तर त्याला समजेलच की तो व्लॉगमध्ये होता. एनिवेज
गाईज माझा ड्रायव्हर एवढा मोठा भंगी पागल आहे, पागल, डोक्यावर पडले, डोक्यावर. ओल्ड गोवा चर्चला जायचंय आणि आम्ही गुगलला काय टाकलं माहितीये, ओल्ड चर्च, आणि आम्ही लिटरली 37 किलोमीटर लांब आलोय. आता इथून आम्हाला रिटर्न जायला पण 37 किलोमीटर जावं लागेल, तेव्हा आम्हाला ओल्ड गोवा चर्च भेटेल. एक तर इथे युटर्न्सला जागा नाहीये राव, एवढे छोटे छोटे रोड्स आहेत. मी असंच माझ्या ड्रायव्हरला शिव्या देत नाही, तुम्ही बोलणार पुन्हा ब्लॉग मध्ये त्याला रोस्ट करते किंवा त्यालाच बोलते, पण मी विनाकारण बोलत नाही. आता ते मॅपची चुकी आहे, माझी चुकी आहे. मी मॅपच्या हिशोबाने आलो ना, फोटोज तेच होते ना मला जिथे जायचं होतं. मी एवढी मोठी पागल आहे, मी याच्यावर ट्रस्ट केलं. मी एकदा तो लोकेशन बघितला पण नाही, मी लावून दिला आणि मी त्याला लोकेशन सांगते. अरे यार, चुकी माझी पण आहे. रोस्ट कर, तुला सांगतो. अरे इथून युटर्न घेत आलं असतं ना पागल. नाही, रोड दाखवतो ना तिथं. 51 किलोमीटर बघितलं. लाईव्ह शूटिंग, नशीब शूटिंग होत होती. भाई मेरे को घर पे जाना. सोडतो आता गाईस इथे तुम्ही बघू शकता फायनली ओल्ड गोवा चर्च. असा पूर्ण चर्च. माझ्या फोनची स्टोरेज भरली आहे गाईस. हा डब्बा आहे, 1 नंबरचा डब्बा आहे, पण काय आता चालवायला लागतं, सेल्फ फंड आहे. सो बघू आपण कधी नवीन फोनवर स्विच करतो. इज माय हालत. मी OnePlusमध्ये शूट करते आणि लिटरली आय एम ऑब्सेस्ड विथ क्लिअरिटी. फोटोज पण छान येतात, व्हिडिओजचं माहिती नाही ते बघू, पण लय गरम होत आहे. नाईस ओल्ड गोवा चर्च. माझा आउटफिट ओल्ड गोवा चर्च. याच्यासाठी आम्ही लिटरली 37 किलोमीटर्स ट्रॅव्हल केला आहे. पहिले आम्ही 28 ट्रॅव्हल केला, तो डिफरंट चर्चला गेलो. माझ्या फालतू ड्रायव्हरमुळे, जो आता रेकॉर्ड करतो त्याला पण दाखवू नाही शकत, कारण की तुम्हाला माहिती आहे गव्हर्मेंट जॉब. काय नाही, जाऊ द्या. हे बघू शकता ओल्ड गोवा चर्च. ह्याच्यासाठी आम्ही लिटरली 37 प्लस 20 म्हणजे ऑलमोस्ट 60 किलोमीटर्स आम्ही ट्रॅव्हल केलं आहे. पागलसारखा नुसतं ट्रॅव्हल करतो आहे. पण आत्ताशीच मी काली पडली आहे, घरी गेल्यावर तर अजून काली पडणार आहे. नो कमेंट्स, नो रिग्रेट्स. टेम्पररी टॅटू गाईस. इसको अगर आपको लंबा टाइम रखना है, लॉन्ग टाइम जैसा है वैसा है, तो स्क्रब नहीं करना है. स्क्रब नहीं करना जी, क्योंकि स्क्रब करेंगे उतना हल्का होता रहेगा, वरना जैसा है वैसे ही आपको 2 से 3 हफ्ता मिलेगा. स्क्रब करेंगे तो हफ्ते भर में ही चला जाएगा. बेस्ट. अजून एक टॅटू बनवून घेतला टिंकाबेलचा. एक टॅटू काढायला गेलेली, पण हा पण आवडला, हा पण बनवून घेतला. ही चप्पल इग्नोर करा, ही बीचवर घालायची. आता मला बघू शकता किती हीट झाली आहे. ते सोडा, आम्हाला चॉकलेट्स भेटले परत. आय मीन त्यांनी पहिला टेस्ट करायला दिले, टेस्ट खूप चांगला होता म्हणून आम्ही घेतले, पण चांगलं आहे. आणि त्यांनी आम्हाला मीन्स असं, आम्हाला म्हणजे माझ्यासोबत जो आहे त्याला असं ॲक्सेंटवरनं ओळखलं आम्ही कुठून आहे. मी जास्तच काली दिसते यार. फॉरेनर. हां, मला एक असं पण कोइन्सिडेंट झाला. चर्चमध्ये ना शॉर्ट्स वगैरे अलाउड नव्हते, मला पण माहीत नव्हतं, आम्हाला बोर्डवर दिसला, पण मी आत नाही गेली. मी बाहेरून फोटोज वगैरे क्लिक केला आणि त्यात ना फॉरेनर्स आलेले शॉर्ट्सच घालून, पण त्यांच्याकडे स्कार्फ होता. त्यांनी तो स्कार्फ असा गुंडाळला पायाला, आणि आय वॉज लाईक की बाहेरचे कंट्रीचे लोक आपला ट्रेडिशन फॉलो करतात, बट आपणच स्वतःचा ट्रेडिशन फॉलो नाही करत. खूप लोक होते ज्यांनी माझ्यापेक्षा अजून छोटी शॉर्ट्स घातलेली, ते तरी आत गेले. आणि मला एवढी चीड आली की लाईक
थोडं तरी स्वतःचं नाही तर दुसऱ्याच्या कल्चरचा मान ठेवला पाहिजे. कोई ना, आता आम्ही जातोय बटरफ्लाय बीच. पिल्ली पिल्ली त्याला पळवतोय की तो याला पळवतोय काय समजत नाही. अरे हा मोठा होता, उगीच चिल्ली पिल्ली बोली. बाप रे, सॉरी. काहीच आता वाजले 4 आणि आम्ही स्टील काय खाल्लं नाही. आम्ही स्टील हॉटेलच्या ह्याच्यात आहे आणि माझ्याकडे चॉकलेट्स आहे, मी ती काही पण ठीक आहे. आम्ही स्टील हॉटेल शोधतोय. जसं मी तुम्हाला रात्री सांगितलं, इथे वाईन शॉप भरून आहे, हॉटेल्स खूप कमी आहे आणि मला असं वाटतं आहे की लोक इथे फक्त दारूवर जगत आहेत. खायला त्यांना काय नकोच असं वाटतंय. मुश्किलनी रेस्टॉरंट भेटलं आम्हाला आणि आता वाजलेत 4 वाजलेत. आज पण आम्ही खाणार आहे पिझ्झा, बर्गर, फ्राईज. गोवाची स्पेशलिटी असते फिश. गोवाची स्पेशलिटी असते फिश, पण मला फिश नाही आवडत, मला सी फूड नाही आवडत. सो मी चिकन आणि एग्सच खाते फक्त. तर इथे पण चिकनच खाणार. विथ व्हाईट सॉस पास्ता, पण यांनी व्हाईटच्या जागी कुठला कलर दिला काय माहिती. एवढी शिमला मिरची भरली एक तर मला आवडत नाही. नेक्स्ट आहे आपला पिझ्झा. पिझ्झा कुठला होता, चिकन पेपरोनी आहे मे बी. बघताय मला खायचा डाळ भात, पण इथे भेटतो फक्त मच्छी आणि हे. मुश्किलने भेटतं, मुश्किलने पण जे भेटतं ते खा. फालतू भाई, पिझ्झामध्ये पूर्ण सॉसेज असं बेकार होतं. आम्ही सगळं सोडून आलो आहे. पास्ता खाल्ला तो, त्याच्यात एवढ्या भाज्या टेस्टलेस, बेसलेस. लिटरली मला चीड येते एवढा फालतू. आता बोलली असती मी, फक्त तिथे पास्ताचे पैसे दिले आणि पेप्सीचे पैसे दिले. रेस्ट तो पिझ्झा तसाच पडला आहे फालतू. काहीच तो जेवण एवढा फालतू होता, काहीच नाही खाल्लं. अजून पण भूक लागली आहे. पिझ्झा एवढा फालतू, त्याच्यात तो चिकनचा सॉसेस त्यांनी म्हणजे एक्सपायर झालेला की काय माहिती नाही. टेस्ट खूप खराब होती. पास्ता खाल्ला, पण पास्ता पण एवढा काही खास नव्हता. मग पेप्सी घेतला, पास्ताचे पैसे दिले आणि घेऊन आले. भूक लागली आहे यार. काहीच मी थोबड्यावर लावलं आहे सनस्क्रीन, म्हणून थोबडा असा दिसतोय. सनस्क्रीनची प्रॉब्लेम काय आहे यार. चांगल्या कंपनीचा यूज केला तरी असंच होतं, बेकार लावलं तरी असं. ते जाऊ द्या. इथे भूक लागली आहे. मला असं वाटते आता इथे हॉटेल मीच खोलते, म्हणजे मला तरी चांगला बिझनेस भेटेल. बाकी इन्फ्लुएन्सर्स कपड्याचे दुकानं टाकतायत आणि काय टाकतायत कॅफे वगैरे. तर मी पण इथे असं आईच्या हातचं जेवण म्हणून एक हॉटेल खोलून घेते, सगळ्यात बेस्ट. बटरफ्लाय बीच ऑन द वे. आणि हे बघा एवढा बेकार रस्ता आहे, लाल मातीचा रस्ता आहे. आम्ही गट्स करून आलो इथपर्यंत. गाडीवरती चढताना चढणार आहे की नाही माहिती नाही, पण जे होईल ते बघून. Take the next left onto Butterfly Beach Road. ड्राईव्ह तसा पण यायलाच करायचं पट्टूला. दिस इज हाऊ वी आर ट्रॅव्हलिंग राईट नाव. बघा, एकदा हा बीच होतो 7ला बंद आणि आता वाजलेत 5:51. 1 तास आहे आमच्याकडे. इथे उतरून इग्नोर माय हेअर्स मी बांधून टाकले कारण की मला कंटाळा आला आणि मी जास्त ओपन ठेवत नाही. बघा यार, एक सजेशन आहे. 2 व्हीलरनी येत असणार तर टेक युअर ओन रिस्क. पण मी काय बोलते, बटरफ्लाय बीच आहे ना, स्किपच करा गोवामधून, कारण की खूप रिस्की आहे. खूप आतल्या साईडला आहे. तुमची 4 व्हीलर चढली नाही चढली ती पण तुम्हाला बाहेर पार करून 1.5 किलोमीटर चालत यायला लागेल, नाही तर त्यांची जीप घ्यावी लागेल. आणि हा रस्ता खूप बेकार आहे. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. ॲक्च्युली माझा फोन इथे आहे, जो काही कामाचा नाही आहे, म्हणून मग मी उलटा करून दाखवते. हा बघा, असला रोड आहे हा. आणि ह्याच्यात पण तुम्हाला 7च्या आधी निघावं लागेल बाहेर, नाही तर खूप रिस्की आहे. म्हणजे आता मी 1 तास आहे माझ्याकडे. मी 1 तासामधून पण 15 मिनटात फोटोशूट करीन, थोडेफार व्हिडिओज बनवीन आणि रिटर्न वरती येणार. ऐक टास्कच टास्क आहे आपल्या बटरफ्लाय बीचला. आणि इथे व्ह्यू खूप छान आहे. माझा डब्बा फोन आहे म्हणून मी A1+A शूट करते. व्ह्यू बघा, फुल पैसा वसूल आहे यार. वरते फुल वरते. किती भारी वाटतंय.
यू कॅन सी माय हॅपीनेस बोलण्यामध्ये फक्त. किती भारी वाटते. पण काहीच आता स्ट्रगल करते मी. बघितलं एक फोटोसाठी मी किती स्ट्रगल केलं. फोटो तुम्हाला इन्स्टावर बघायला भेटणार आहे. हो. चल तिथे पण लोक बसले आहेत फोटोसाठी. बट मला माझा जीव प्यार आहे, सो मी फोटोसाठी तिथे नाहीच जाणार आहे. रेस्ट मी इथे फोटोज काढलेत आणि बीच साईड फोटोज काढलेत. सो बस एवढंच. आता निघूयात घरी, आय मीन हॉटेलला. काहीच आमच्यासोबत कारमध्ये टुरिस्ट पण होते. कार म्हणजे त्या जीपमध्ये नेपाली होते. मस्त वॉर्निंग झाली. आता त्यांना बाय बोललं. फक्त मी रेकॉर्ड नाही केलं, त्यांनी त्यांच्या फोनमध्ये रेकॉर्ड केलं. मी विसरली, जाऊ द्या. कारण की ऑलरेडी एवढं धूळ होतं आणि मला फुल कंटाळा आलेला. आणि हे बघू शकता व्हाईटचं पूर्ण रेड झालं आहे. फ्रीमध्ये रेड कॉम्पॅक्ट पावडर आहे इथे, रेड ब्युटी. पण ठीक आहे. सो आजचा व्लॉग इथेच एंड करूया. खूप फिरलो आपण. आता आम्ही पण घरीच चाललो आहे. घरी इन द सेन्स हॉटेलला. आणि आम्ही पण दमलो आहे. सो व्लॉग कंटिन्यू बघण्यासाठी थँक्यू. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. अजून व्लॉग्स आवडले असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू. लव यू.